I am not good with kids. I don't know what to say to them after 5 minutes. I want to focus on myself. I want to focus on my career, and I love sleeping. You are putting people in the position to deal with the worst consequences of your generation's bad actions. Because we have been irresponsible, the children that we bring into the world will have to face the worst of climate change and climate crisis. I'm going to have my own, then definitely I will be completely focused on that particular person, child only. So it will be difficult for me to focus on other things which I am passionate about. सध्या आपल्या इंडियामध्ये चाइल्ड फ्री मॅरेज हा नवीन ट्रेंड सुरू झालाय. हा म्हणजे तसं लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड तर आधीपासूनच होता. आता हा नवीन ट्रेंड मार्केटमध्ये आलाय आणि शॉकिंग म्हणजे आजकालच्या वुमेनला हा ट्रेंड एक्सेप्ट पण आहे. I just love kids. Just don't want one of my own. एका सर्वे मध्ये असंही कळलं की 54% इंडियन युथला चाइल्डलेस राहायचं आहे. Somehow I felt that I don't want to do that. पण याचे परिणाम काय आहेत हा कोणी विचार केला? रिसेंटली नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये असंही कळलं की इंडियाची फर्टिलिटी रेट म्हणजे TFR जी 2016 मध्ये 2.2 होती ती आता 2 वर आलेली आहे. म्हणजे आताची स्त्री जास्तीत जास्त 2 जणांना जन्म देऊ शकते. म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया 2 किंवा 3 मुलांना जन्म द्यायचा, पण आता तोच काउंट 1 वर आलेला आहे. म्हणजे आताची महागाई, एज्युकेशन फीस, पॉलिटिक्स हे सगळं बघता तो काउंट 1 वर आला. पण मुलंच नको, चाइल्डलेस राहायचंय, हा डिसिजन किती राईट असेल? आणि ह्या सगळ्याचे डिसएडव्हान्टेज पण खूप आहे. तर आपण तेच या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी विनत निकल आणि माझ्या या नवीन सिरीज वुमन सेफ्टी अँड प्रिकॉशन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला या गंभीर विषयावर आज जरा चर्चा करूया. मैत्रिणींनो, हा जर चाइल्ड फ्री ट्रेंड असा चालू राहिला तर आपल्या इंडियाची अवस्था सुद्धा लवकरच जपान सारखी होणार आहे. आता तुम्ही बोलताय की जपान कुठून आलं मध्ये, पण तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगते की टिल नाव जपानचं पॉप्युलेशन द वर्ल्ड लार्जेस्ट ओल्डेस्ट पॉप्युलेशन आहे. आणि जर असंच पॉप्युलेशन ओल्ड असेल तर पुढे देश कसा चालणार? आणि हेच जर आपल्या इंडियामध्ये झालं तर आपला भारत पुढे कसा जाणार? आता तुम्ही असं विचार करत असाल की आम्हाला थोडी पुढे देश चालवायचा आहे, पण थोडं विचार कर. जर असाच हा विचार आपल्या जिजाऊंनी त्यावेळेस केला असता तर कदाचित आपल्या महाराष्ट्राला महाराज नसते मिळाले. आणि लक्ष्मीबाई म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या आई, त्यांनी जर हा विचार केला असता तर आपण ज्या स्त्रिया ज्या वेगाने पुढे जातोय, जे शिक्षण घेतोय ते कदाचित नसतं मिळालं. कदाचित ह्याच गोष्टींचा आजकालच्या स्त्रिया गैरफायदा घेत आहेत का? I want to focus on myself. I want to focus on my career, and I love sleeping. I want to go for a play or a film. I don't have to think of, oh, it's school night or, somebody has to do homework or like the kid is just too tired. हा चाइल्ड फ्री ट्रेंड जो आलेला आहे त्याचे बरेच सारे कारण आहेत. सगळ्यात पहिलं, हाय लेवल ऑफ एज्युकेशन अमॉंग्स वुमेन, लेट मॅरेजेस, फायनान्शियल इंडिपेंडन्स. चौथं, डिक्लाइनिंग इन्फंट मोर्टॅलिटी रेट. आणि हे सगळे रिझन्स एकमेकांशी इंटरलिंक आहेत. आता बघूया कसे. 2015 ते 2020 मध्ये वुमेन लिटरसी रेट 18% वाढली होती, विच इज टू गुड. पण ऍट द सेम टाइम चाइल्ड बर्थ रेट 1.4% ने कमी झाली होती. आणि याचं कारण आहे हायर लेवल ऑफ एज्युकेशन असल्यामुळे वुमेन फायनान्शियली इंडिपेंडेंट झाले होते, म्हणून ते लग्न लेट करत होते. आणि तुम्हाला तर माहितीये की एका एज नंतर वुमेनची फर्टिलिटी बायोलॉजिकली कमी होते. आणि आजकालच्या स्त्रिया तर बर्थ कंट्रोल पिल्स घेत आहेत. आणि याच्यामुळे चाइल्ड फ्री हा ट्रेंड मार्केटमध्ये आलाय. आणि आजकालचे कपल करिअरला घेऊन एवढे सिरियस असतात, पॅशनेट असतात की त्यांना असं वाटतं की उद्या बेबी झाल्यावरती आपल्या करिअरवरती मोठा इम्पॅक्ट पडणार. If I am going to have my own, then definitely I will be completely focused on that particular person, child only. So it will be difficult for me to focus on other things which I am passionate about. My friends started having kids. They completely changed. From extremely interesting people, they became extremely boring people that I started avoiding. आणि एक स्टडी असं देखील सांगते की हे जे चाइल्डलेस विचार करणारे कपल असतात ते हाय स्पेंडर असतात, म्हणजे ते खूप खर्च करतात. वेअरएज जे लोक चाइल्डचा विचार करतात त्यांना खूप जास्त सेव्हिंग्स करावी लागते. आणि ते बरोबर पण आहे. म्हणजे आजकालची महागाई बघता, एज्युकेशन फी बघता, डॉक्टर या सगळ्याला इतका पैसा जातो की त्यांना आतापासूनच सेव्हिंग्स करावी लागते. आणि हे सगळा विचार करता आजकालचे कपल चाइल्डलेस राहायचं या डिसिजनवर आलेले आहेत. आता आपल्याला रिझन्स तर कळलं की वुमनला चाइल्ड फ्री का राहायचं आहे, पण आता याचं डिसएडव्हान्टेज बघूया. आता विचार करा, हा जर ट्रेंड असा चालू राहिला तर आता जी जनरेशन आहे ती 2 to 3 डिकेड्स आपल्या इंडियाला सर्व्ह करू शकते. तर पुढे काय, मग आपल्या इंडियामध्ये यंग ब्लड कमी होणार आणि म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढणार, त्याच्यामुळे रिटायरमेंट एज वाढणार. ते कदाचित 77 ते 80 वर जाऊ शकते.
आपले बिझनेस स्लो चालणार, आपल्या गोष्टी स्लो होणार आणि ह्याच्यामुळे आपली इकॉनॉमी, आपल्या इंडियाची इकॉनॉमी इम्बॅलन्स होऊ शकते. आणि या सगळ्यामुळे असं सुद्धा प्रेडिक्ट केलं जातं की इंडिया जी 2024 ते 2028 पर्यंत जी इंडिया मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री म्हणून ओळखली जाते ती कदाचित नाही राहणार. पण यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सुद्धा आहे. हे बघा, बायोलॉजिकली आपल्याला हे तर माहिती आहे की वुमेन लिव्ह लॉंगर दॅन मेन, आणि ह्याचं प्रेडिक्शन असं सुद्धा आहे की 2050 मध्ये वुमन पॉप्युलेशन फक्त विधवा स्त्रियांनी भरलेलं असणार. पण तुम्हाला हे माहिती आहे, एवढं सगळं असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला प्रमोट केलं जातं आणि ह्यांना प्रमोट करणाऱ्या लोकांना अँटी नेटॅलिस्ट म्हणतात. हा चाइल्ड फ्री ट्रेंडमुळे ऑलरेडी जपान, साऊथ कोरिया, चायना खूप इकॉनॉमी लॉस फेस करते आणि हाच ट्रेंड असाच इंडियामध्ये चालू राहिला तर आपल्या इंडियाची इकॉनॉमीमध्ये सुद्धा खूप मोठा इफेक्ट पडेल. खरं तर प्रॅक्टिकली विचार करायला गेलो तर पॉप्युलेशन वाढणं सुद्धा तेवढंच डिसएडव्हान्टेज आहेत आणि पॉप्युलेशन कमी होणं सुद्धा फ्युचरमध्ये तेवढाच डिसएडव्हान्टेज आपल्याला होणार आहे. सो माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्हाला काय वाटतं हे चाइल्डलेस किंवा चाइल्ड फ्री ट्रेंड हा जो चालू आहे तो किती फॉलो केला पाहिजे? तो खरंच चांगला आहे की चांगला नाहीये हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी इंडियाच्या एक दुसऱ्या साईडला मुलीला 4,000 मध्ये विकून लग्न केलं जातं, हे सुद्धा आपल्या भारतात चालू आहे. याच्यावर मी एक अख्खा व्हिडिओ बनवलाय, नसेल बघितला तर इथे लिंक आहे, नक्की जाऊन बघा. बाकी आपण भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.